श्री स्वामी समर्थ. तर तुम्हाला दिव्यांना गंध, अक्षता, हळदी कुंकू अर्पण करायचे. साग्रसंगीन अशी पूजा करायची दिव्यांची, कारण वर्षातून एकदाच आपण दीपपूजन करत असतो. तसं आपण पूजेप्रसंगी पण करत असतो दीपपूजा, पण ही विशेष पूजा सांगितलेली आहे. तर तुम्हाला चातुर्मासाचं पुस्तक असेल तर त्यामध्ये एक दिव्याची कहाणी येते दीप अमावस्येची, ती सुद्धा वाचायची तुम्हाला शेवटी आरती झाल्यानंतर. त्यानंतर तुम्हाला कापसाचे दिव्याला वस्त्र अर्पण करायचे. आणि विशेष म्हणजे या पूजेमध्ये जे वस्तू अर्पण करायचे असतात त्या म्हणजे हराळी, दुर्वा, आघाडा आणि बाभळीचे फुलं जर मिळाले तर ते अर्पण करायचे. मला तर काही ते फुलं भेटले नाही, त्यामुळे मी पिवळे फुलं वापरले. आणि तुम्हाला धूप दीप दाखवायचा आहे आणि 5 कणकीचे दिवे पण करायचे. तर ते दिवे करून त्या दिव्यांचं औक्षवण करायचं, देवांचं औक्षवण करायचं. आणि आपल्या घरामध्ये जर छोटे मुलं बाळ असतील किंवा आपले जी कोणी पण मुलं असतील त्यांचं औक्षवण करायचं. त्यानंतर गोडाचा नैवेद्य दाखवायचा आहे तुम्हाला, काही पण लाह्या फुटाने दाखवू शकता किंवा काही. अशा प्रकारे आरती करायची. व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा, लाईक करा, शेअर करा. श्री स्वामी समर्थ.